विरोधाभास. वरकरणी विरोध म्हणजे असा प्रत्यक्ष विरोध नसतो, फक्त एक उदाहरण म्हणून द्यायचा असतो. वरकरणी विरोध पण वास्तविक तसा विरोध नसणे, तेव्हा विरोधाभास अलंकार होतो. याच्यामध्ये दोन विरुद्ध कल्पना मांडल्या जातात. दोन विरुद्ध कल्पना म्हणजेच एकाच वाक्यातून जर दोन विरुद्ध कल्पना जर मांडल्या तर हा अलंकार होतो. जसं जरी आंधळी मी तुला पाहते, म्हणजे जगाच्या पाठीवर नावाचा चित्रपट आहे. मला असं वाटतं सीमादेव त्याच्यामध्ये ते हिरोईन आहेत आणि त्याच्यामध्ये एक म्हातारा माणूस आणि ही सीमादेव यांची ही स्टोरी आहे. तर ह्या ज्या हिरोईन आहेत या चित्रपटाच्या, तर ती मुलगी आंधळी असते पण तरी ती अंतरंगातून त्याला पाहत असते. म्हणून ते गाणं येते, तुला पाहते रे तुला पाहते, जरी आंधळी मी तुला पाहते. म्हणजे मी आंधळी असली तरी तुला पाहते. याच्यामध्ये अर्थ काय की आंधळा माणूस पाहू शकत नाही परंतु अंतरंगातून त्याला पाहू शकतो. दोन विरुद्ध गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत म्हणून हा विरोधाभास अलंकार आहे. जरी आंधळी मी तुला पाहते, मऊ मेनाहुनी मेन आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. म्हणजे मेन आणि वज्र या दोन वेगळ्या गोष्टी इथं मांडलेल्या आहेत. मरणात खरोखर जग जगते, मरण आणि जगणे दोन विरुद्ध गोष्टी आहेत. स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तर तो खऱ्या अर्थाने जगलास. विरुद्ध गोष्टी, दोन विरुद्ध गोष्टी जर मांडल्या तर विरोधाभास अलंकार होतो. हा अलंकार सोपा आहे. विरुद्ध शब्दावरून हा अलंकार तुम्ही लक्षात ठेवू शकता. चेतना गुणोक्ती हा अलंकार IMP, अतिशयोक्ती चेतना गुणोक्ती एकदम महत्त्वाचा अलंकार आहे, लक्षात ठेवा. निर्जीव घटक तसेच मानवीकृत कल्पना, माणसाच्या मनाने केलेली कल्पना आणि निर्जीव घटक यांना सजीव असल्यासारखं दाखवणे याला म्हणतात चेतना गुणोक्ती. पाण्याची बाटली ती नाचायला लागली, जसं भिंती गायला लागल्या, पाण्याच्या लाटा आहेत त्या लाटांचं मृदंग वाजन सुरू झालं. अशा प्रकारच्या निर्जीव घटकांना सजीवाप्रमाणे दाखवणं, चेतन आहे असं दाखवणं याला चेतना गुणोक्ती असं म्हणतात. कुटुंब वत्सल इथे फणस, हा फणसाला कुटुंब वत्सल म्हटलंय. कुटुंब वत्सल कोण असतो तर माणूस असतो. माणसाप्रमाणे फणसामध्ये गुणधर्म येतात. कटी खांद्यावर घेऊन बाळे, फणस हे जे फळ आहे ते त्या फणसाच्या झाडाचं बाळ आहे. साधारणतः फणस हे जे फळ असतं ते झाडाच्या खोडाला किंवा मोठ्या फांदीला येत असतं. ते काही टोकाला येत नसतं. टोकाला जर आलं तर धपकन पडून जाईल खाली आणि ते मोठं असतं, आकार 10-20 किलोचं एक एक फळ असतं ते. म्हणून त्या फणसाकडे पाहिल्यानंतर त्याच्या अंगा खांद्यावरती लेकरं खेळतायत असा भास निर्माण होतो. चाफा बोले ना चाफा चाले ना, चाफा खंत करी काही गेल्या फुले ना. अहो खंत करणं, दुःख करणं माणसाचं काम आहे, प्राण्याचं काम आहे, सजीवाचं काम आहे. इथं चाफा बोलेल कसा, चालेल कसा आणि खंत करेल कसा म्हणून चाफ्यावरती सजीवासारखा आरोप केलेला आहे. म्हणून चेतना गुणोक्ती. डोकी अलगत घरे उचलती काळोखाच्या उशीवरून, म्हणजेच दिवस उजाडताना ती घरच काय काळोखाच्या उशीवरून डोकं उचलतात अशा प्रकारच्या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे. इथे पण घरांना डोके दाखवलीत. धक्क्यावरच्या अजून बोटी साखर झोपेमध्ये फिरंगी. इंग्रज ज्यावेळेस भारतात येत होते त्यावेळेस ते बोटी घेऊन यायचे आणि त्यावेळेस धक्क्यावरती लावल्यानंतर त्या शांत झोपलेल्या असायच्या. साखर झोपेमध्ये ह्या बोटी झोपलेल्या आहेत अशा प्रकारचे एक आरोप त्या बोटीवरती केला झोपल्यासारखा. म्हणून चेतना गुणोक्ती. अरे वेड्या सोन चाफ्या काय तुझा रे बहर. सोन चाफा जसं काय तुमचा मित्र आहे, तुम्ही त्याला हाक मारताय अरे वेड्या सोन चाफ्या. म्हणजे वनस्पती कुठं काय निर्जीव असते का? अहो पण ती सजीवाप्रमाणे बोलत चालत नाही ना, तसा गुणधर्म दाखवला त्याच्यामध्ये. म्हणजे लगेच पर्सनल घेऊ नका की वनस्पती सजीव असतात वगैरे, तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून चुकीचं वगैरे म्हणले तर इथं समजून घ्या थोडंफार. म्हणून चाफ्याला हाक मारली तिथं, आपण झाडांना हाक मारतो का? नाही मारत, पण व्यक्ती असल्याप्रमाणे दाखवले म्हणून चेतना गुणोक्ती अलंकार या ठिकाणी होतो. आपला पुढचा अलंकार आहे तो म्हणजे अर्थांतरन्यास. याचा अर्थ नेमका काय होतो? एखाद्या परिस्थितीवरून सर्व समाजाला सर्व काळी लागू पडणारं उदाहरण तयार करणे याला अर्थांतरन्यास असं म्हणतात. समजा तुम्ही जंगलात गेलात, तुमच्या मित्रांना झाडावरती चढता येत आहे आणि तुम्हाला मात्र येत नाही. तिकडून वाघ आला, सगळे मित्र झाडावरती गेले, तुम्ही खालीच राहिलात. मग शेवटी तुम्ही एक युक्ती रचता आणि झाडाखाली असे मरून पडल्यासारखे करता. वाघ येतो, तुम्हाला इकडून तिकडून असा हुंगून जातो आणि नंतर निघून जातो. त्याला वाटतं मेलेला आहे, कशाला मारायचं याला परत.
मग वरचे खाली येतात आणि खाली आल्यानंतर मग चौकशी करायला लागतात, काय झालं, कसं झालं, बरं झालं वाचला. परंतु तुमच्या मनात एक गोष्ट येते, कठीण समय येता कोण कामास येतो. म्हणजे त्या प्रसंगावरून तुम्ही एक वाक्य तयार केलं आहे ते. म्हणून एखाद्या परिस्थितीवरून सर्व समाजाला सर्व काळी लागू पडणारं वाक्य तयार करणे, याला अर्थांतरन्यास असं म्हणतात. कठीण समय येता कोण कामास येतो, अत्युच्च पदी थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा. माणूस उच्च पदाला गेला, पैसा, संपत्ती, पावर एकदा आला की तो मग बिघडल्यासारखं करायला लागतो. फूल गळे फळ गोड जाहले, बीज नुरे डौलात तरुडुले, तेल जळे बघ ज्योत पाजळे, का मरीन अमरता ही न खरी. समजा एखाद्याच्या घरी एखादा माणूस वारलेला असतो, त्यावेळेस आपण जातो, शांतवन करण्यासाठी उदाहरण देतो. आणि उदाहरण असं असतं की फळ खाली गळतं, त्या बियातून पुन्हा झाड येतं, झाडाला पुन्हा फळ येतं, फळातून पुन्हा बी निर्माण होतं. म्हणजे सृष्टीचक्राचं आपण उदाहरण देतो. त्याप्रमाणे मानवाचा जन्म असाच आहे, एकदा मृत्यू परत जन्म, मृत्यू जन्म, अशा प्रकारे. स्वभावोक्ती हा सुद्धा एक अलंकार महत्त्वाचा आहे. याच्यावरती प्रश्न एक 3-4 प्रश्न आत्तापर्यंत आले स्वभावोक्तीवरती. एखाद्या वस्तूचं, प्राण्याचं किंवा व्यक्तीचं हुबेहूब जसं आहे तसं वर्णन करणे, शारीरिक किंवा बाह्य स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी अपेक्षित असतं. म्हणून स्वभावोक्ती जेव्हा कोणताही प्राणी, स्थळ, वस्तू वा प्रसंगाचे हुबेहूब वर्णन किंवा वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते, याला स्वभावोक्ती अलंकार असं म्हणतात. अंग वक्र अधरी धरी पावा, गोपवेश हरितोची जपावा, वाम बाहूवर गालही डावा. ज्यावेळेस श्रीकृष्ण जंगलात गायी घेऊन जात होता, त्याचे सोबते असायचे बरोबर, आणि गायी चारत असताना मग तो अशा प्रकारे डाव्या खांद्यावरती डावा गाल टेकवून बासरी अशी तोंडाला धरायचा आणि तो गवळ्याच्या मुलाचा वेश तो परिधान करायचा. तर एक कृष्णाचं त्या गुराख्याचं जे रूप होतं त्याचं वर्णन केलं आहे. तर आता पुढचं आपण पाहूया. चिमुकली पगडी झळके शिरी, चिमुकली तलवार धरे करी, चिमुकला चढवी वर चोळना, चिमुकला सरदार निघेराना. एक छोटा मुलगा आहे. आपण शाळेत गॅदरिंगला जाताना वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा करतो. कोणी गांधीजी होतं, कोणी टिळक होतं, कोणी शिवाजी महाराज होतं, तर कोणी एखादा सैनिक होतं. तर मग त्यावेळेस त्या लेकराचं वर्णन कसं आहे वेश परिधान केल्यानंतर. चिमुकली पगडी झळके शिरी, पगडी म्हणजे डोक्यावरती जो फेटा असतो त्याचाच एक प्रकार असतो पगडी. चिमुकली तलवार धरे करी, हातामध्ये छोटीशी तलवार. चिमुकला चढवी वर चोळणा, जो अंगरखा असतो गुडघ्यापर्यंत त्याला चोळणा असं म्हणतात. चिमुकला सरदार निघेराना, आणि हा छोटा शिपाई युद्धामध्ये लढण्यासाठी निघालेला आहे, त्याचं वर्णन आहे. मातीत पसरले ते अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक. म्हणजे बाण मारलेला पक्षी खाली पडल्यानंतर त्याचं मेलेल्या पक्षाचं वर्णन या ठिकाणी केलं. त्याचे पंख मातीत पसरलेत आणि ते निष्कलंक होऊन वरती पोट करून तो पक्षी पडलेला आहे. नंबर 4 हा प्रश्न MP हा आत्ता पाठीमागे आलेला आहे बरं का. गणपत वाणी विडी पिताना, चावायचा नुसतीच काडी, म्हणायचा अनमनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडी. गणपत वाण्याचं वर्णन केलं या ठिकाणी. म्हणून एखाद्या व्यक्तीचं, स्थळाचं, प्राण्याचं हुबेहूब वर्णन करणं याला स्वभावोक्ती असं म्हणतात. व्याजस्तुती, व्याजस्तुती याचा अर्थ असा होतो खोटी स्तुती. बाहेरून स्तुती पण आतून निंदा, किंवा बाहेरून निंदा पण आतून स्तुती असेल तर व्याजस्तुती अलंकार होतो. आता व्याजस्तुती म्हणजे काय. तुम्ही मित्राला पैसे मागितले आणि त्याने तुम्हाला काय दिले नाही पैसे, आणि मग तुम्हाला त्याचा खूप राग येतो मनामध्ये. मग तो भेटल्यानंतर अरे झालं का काय, तुझं काम झालं. मग आपण काय म्हणतो, हो हो झालं ना. तुमच्यासारखे दानशूर मित्र असताना काम का नाही होणार. म्हणजे ही त्याला शालजोडीतून मारलेली एक चापराक असते. परंतु
समोरून स्तुती वाटत असली तर आतून ती शालजोडीतून मारलेली त्याला एक चपराक असते. त्याप्रमाणे वरून स्तुती पण आतून निंदा या टाईपचे वाक्य असतात. होती वदन चंद्राच्या दर्शनाचीच आसती, अर्धचंद्र तू द्यावा कृपा याहून कोणती. तुझा वदन चंद्र पाहावा यासाठी मी आलो होतो, मुखचंद्र पाहावा यासाठी आलो होतो, परंतु तू एवढी उपकार करती ठरलीस की तू मला अर्धचंद्र दिलास. अर्धचंद्र दिला म्हणजे लाथा घालून हाकलून दिलं याचा अर्थ असा होतो. अर्धचंद्र देणे म्हणजे हकालपट्टी करणे. म्हणजे एवढा मोठा तू उपकार माझ्यावरती केलास, एवढी छान आहेस तू, चांगली आहेस की तू मला अर्धचंद्र दिलास. मी वदनचंद्र पाहायला आलो होतो आणि तू अर्धचंद्र दिलास. अशा प्रकारे स्तुतीतून समोरच्या व्यक्तीची निंदा केलेली आहे या ठिकाणी स्पष्टपणे. याला व्याजस्तुती असं म्हणतात. आता पर्यायोक्ती. पर्यायोक्ती हा अलंकार काय असतो तर एखादी गोष्ट सरळ भाषेत न सांगता पर्यायातून सांगणे याला पर्यायोक्ती असं म्हणतात. जसं तुरुंगाला बिनभाड्याची खोली म्हणणं. सध्या तो बिनभाड्याच्या खोलीत राहतोय म्हणजेच तुरुंगात राहतोय. एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे याला पर्यायोक्ती म्हणतात. तू तर उंबराचे फूल आणायला सांगितले. आता उंबराचे फूल ही भानगड काय तर अशक्य गोष्ट. कारण आपण असं म्हणतो की उंबराला फूल नसतं, परंतु सायंटिफिक लँग्वेजमध्ये उंबरचं पुष्प आहे. म्हणजे उंबराला पण फुल असतं, फक्त त्याचं स्वरूप वेगळं आहे. ते गुलाबाच्या फुलासारखे फुलं येत नाहीत उंबराला. त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं की उंबराला फुलच नाही. आणि पूर्वीचे लोक म्हणायचे उंबराला एवढं बैलगाडीच्या चाका एवढं फुल असतं आणि जो पुण्यवान आहे त्याला दिसतं. मग एखादा नाठाळा असतो तो म्हणतो मी पाहिलेलं आहे, मग आपल्याला वाटतं की तोच पुण्यवान आहे का, आपण सगळे पापीच आहेत सगळे पूर्णपणे. ही अशा प्रकारची गंमत असते आपल्याकडे. त्यानंतर तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत राहतोय म्हणजेच कुठं राहतोय तुरुंगात राहत आहे. दुसऱ्या शब्दात सांगितले सार. सार म्हणजे काय तर सार म्हणजे चढत्या क्रमाने मांडणी. 1 2 3 4. जसं अल्फाबेटिकल ऑर्डर असते वर्णानुक्रमे आपल्याला मांडणी करावं लागते, इथं मात्र भावनांची तीव्रता असते. मग त्या तीव्रतेनुसार तुमची मांडणी करावी लागते. म्हणजे पुढे जाणारी प्रत्येक गोष्ट ही खूप ॲग्रेसिव्ह होत जात असते आणि म्हणून यालाच म्हणतात सार. सार अलंकार म्हणजे चढत्या क्रमाने शब्दांची मांडणी करणं. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणे म्हणजेच उत्कर्ष किंवा अपकर्ष साधने यालाच सार अलंकार म्हणतात. सार म्हणजे चढता किंवा उतरता क्रम. जो चढता क्रम मांडला तोच उतरता क्रम पण असतो तिकडून जर वाचलं तर. विद्येविना मती गेली एक क्रिया घडली, मतीविना नीती गेली दुसरी, नीतीविना गती गेली तिसरी, गतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे माणसाकडे विद्या जर नसेल तर एवढे चढत्या क्रमाने माणसाचे घात होत जातात, माणूस बर्बाद होत जातो असं सांगितलेलं या ठिकाणी. म्हणजे चढत्या क्रमाने माणसाचं वाटोळ होत जातं. आधीच मरकट तशातही मध्य प्याला. म्हणजे माकड असणं ही एक पहिली अवस्था आहे की विचित्रपणा आहे, आणि त्यात जर दारू पेलं मग मात्र विचारायच नको. आणि मग आणखीन एक प्रकार घडला, झाला तशात वृश्चिक. वृश्चिक म्हणजेच काय विंचू चावणे. वृश्चिक दंश त्याला मग विचारायलाच नकोय. म्हणजे आधीच माकड त्यात पेलं दारू आणि त्यात चावलं विंचू, मग तमाशाला काही तिथं पारावारच नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून याला म्हणतात सार अलंकार. आता पहिले जे चेतना गुणोक्ती स्वभावोक्तीपर्यंत जे अलंकार आहेत ते जरा जास्त चांगल्या रीतीने करून ठेवा. म्हणजे पहिले जे अलंकार आहेत ते म्हणजे पुढं जर पाहिलं तर जास्त असे रेअर केसमध्येच विचारले जाणारे अलंकार आहेत. म्हणून अलंकाराचं टेन्शन घेऊ नका. सुरुवातीचे शब्दालंकार 3 आणि पहिले 10-12 अलंकार मात्र चांगले करून ठेवा. अलंकारावरती कधी कधी 5-5 वर्ष प्रश्न पण विचारलेले नाही आणि कधी कधी सलग 1-2 वर्ष असे एकाडेक प्रश्न विचारले आहेत. त्याच्यामुळं हा टॉपिक आहे की नाही याचा वाद घालण्यापेक्षा तो तुम्ही वाचून घ्यायचा आहे. आणि शेवटी कसं असतं की सगळंच आपल्या लक्षात राहील असं नाही, परंतु सराव जर केला तर संपूर्ण विषय आपण त्याच्यामध्ये आतमध्ये एवढे घुसून जातो की ते आपोआप आपल्याला यायला लागतं. म्हणजे जेवढी तुमची ज्ञानाची कक्षा वाढेल तेवढे तुम्ही मॅच्युअर व्हाल, आणि बौद्धिक कक्षा जर वाढली तर आपोआप उत्तर यायला लागतात. म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंडने आपल्या मनाच्या म्हणजे याच्यात एक विचार करण्याची पातळी वाढून जात असते आणि आपोआप उत्तर यायला लागतात मग आपल्याला. आता पुढे आपल्या पुढच्या अलंकाराचं नाव आहे अन्योक्ती.
अन्योक्ती म्हणजे एकाला उद्देशून दुसऱ्याला लागेल असं बोलणं, याला अन्योक्ती असं म्हणतात. दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजेच अन्योक्ती. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजेच अन्योक्ती. उदाहरण सांगतो तुम्हाला. घरात सुनबाई आणि मुलगी अशा दोन व्यक्ती असतात. मग सासू काय करते, सुनेला जर काही बोलायचं ठरलं टाकून तर ते मुलीच्या नावाने बोलते, म्हणजे ते आपोआप सुनेला लागू होत असतं. त्या ठिकाणी तिला कळून जातं की आपल्यालाच बोलते म्हणून. म्हणून लेकी बोले सुने लागे या टाईपचा हा अलंकार आहे. सांबाच्या पिंडीते बससी खेटुनी वृश्चिका आज. वृश्चिक म्हणजे विंचू, सांब म्हणजे महादेव. परितो आश्रय तुटता खेटर उतरेल रे तुझा माझ. एक उदाहरण सांगतो. समजा तुमच्या आजूबाजूला पुढारी राहत असतील तर त्यांचे जे पंटर असतात ते पंटर खूप दादागिरी करतात आजूबाजूच्या लोकांवरती, गरिबावरती, इकडं तिकडं. मग आपण त्यांना धोपटून का काढू शकत नाही, कारण ते मोठ्याच्या संगतीत असतात. परंतु जर पुढारीच पाडला निवडणुकीमध्ये किंवा त्याचं पदच नाही राहिलं, मग मात्र हे पंटर बाजूला पाळतात, त्यावेळेस मग तावडी सापडल्यानंतर आपण त्यांना ढोपटून काढतो. तेच उदाहरण इथं लागू पडतं. म्हणजे एखादा विंचू आहे, तो महादेवाच्या पिंडीवरती बसलेला आहे, मग तो नांगी वळवळ 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 करतो, याला त्याला असा धाक दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण जर तो पिंडीच्या खाली आला तर त्याची खेटराने पूजा आपण करतो, म्हणजे त्याच्यावरती एका फटक्यात त्याला मारून टाकतो. तर अशा प्रकारे मोठ्याच्या आश्रयाला असल्यामुळं त्या मोठ्याला लागेल किंवा त्याचा अपमान होईल या भीतीपोटी आपण ॲक्शन घेत नाहीत. म्हणून या ठिकाणी सांबाच्या पिंडी ते बससी खेटोनी वृश्चिका आज, परितो आश्रय तुटता खेटर उतरेल रे तुझा माझ. म्हणजेच खेटर म्हणजे चप्पल. येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करीशी अनेक. हे मूर्ख यासी किमपीही नसे विवेक, रंगावरून तुझला म्हणतील काक. कोकिळा सुंदर आवाजात गाते, पण बाकीच्या आजूबाजूला मूर्ख बसले असतात आणि त्यांना काय कळणार आहे ती किती सुंदर आवाजात गाते. ते म्हणते ते कावळा येतो. म्हणजेच एक लक्षात घ्या की मूर्खांना ती कोकिळेचं भाषणसुद्धा काय वाटतं, कावळ्यासारखं वाटतं. ते तुला रंगावरून कावळा समजतील, ती एवढी सुंदर गायन करते ते. म्हणून इथं अन्योक्ती इथं सांगितलंय की ह्या मूर्खांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. याचं उदाहरण दिलं आहे कोकिळेचं आणि कावळ्याचं, ते तुम्हाला कावळा समजतील. म्हणून कावळा आणि कोकिळा हे जरी उदाहरण दिलं असलं तर समाजातील मूर्ख लोकांना उद्देशून या ठिकाणी हे वाक्य व्यक्त केलेलं आहे. आणि आता पुढे ससंदेह. आता ससंदेह म्हणजे काय, तर मनात शंका येते कधी, हा शंकेशी रिलेटेड असा अलंकार आहे. उपमेय कोणते, उपमान कोणते, म्हणजे मूळ वस्तू कोणती आणि गुणाने अधिक असणारी वस्तू कोणती. म्हणजे खडीसाखर कोणती आणि आंबा कोणता, याच्यात संभ्रम निर्माण होणे, काही कळतच नाही की काय खातोय आपण. उपमेय कोणते, उपमान कोणते, असा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधावस्था होते त्यावेळी ससंदेह अलंकार होतो. म्हणजे भ्रांतिमान पण असाच अलंकार आहे, पण भ्रांतिमानामध्ये काय होतं की लगेच क्रिया होते, म्हणजे भ्रम निर्माण होतो आणि आपण क्रिया पण करून टाकतो. त्या अलंकारात ती पद्धती. परंतु इथं ससंदेहामध्ये फक्त शंका वाटते मला, हे की ते. जसं हा दोरखंड की साप, दोघात नेमकं काय काही कळत नाही. समजा अंधारात एखादी दोरी पडलेली, लवकर कळतच नाही दोरी का साप आहे ते, मनात शंका येते फक्त, म्हणजे भ्रम निर्माण होतो. त्याप्रमाणे कोणता मानू चंद्रमा, भूवरीचा की नभीचा, चंद्र कोणता वदन कोणते. समजा तुमच्या आवडत्या व्यक्तीने खूप असा मेकअप वगैरे करून छान पावडर वगैरे चेहऱ्याला लावले, तर मग तुम्हाला तो चेहरा असा भ्रम निर्माण करतो, चंद्र कोणता आणि वदन कोणतं, कारण हा पण चंद्रच वाटतोय आणि वरचा पण एक चंद्र असतो. मग या दोन चंद्रामध्ये आपला भ्रम होतो, कोणता मानू चंद्रमा, तो वरचा की हा खालचा. म्हणून दोन घटकामध्ये तुलना करताना भ्रम निर्माण झालाय. चंद्र कोणता वदन कोणते लक्षात येत नाही, कारण तो तेवढा सुंदर आहे, हा तेवढाच इथं पण सुंदर आहे. भ्रांतिमान. भ्रांतिमान म्हणजे काय, तर मनात भ्रांत निर्माण होते. एखादी गोष्ट
मूळ स्वरूपात न वाटता ती वेगळीच काहीतरी वाटते आणि तशा प्रकारची आपण कृती करून जातो, त्याला भ्रांतिमान असं म्हणतात. उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तिथे भ्रांतिमान अलंकार होतो. म्हणजे गुणाने अधिक असणाऱ्या वस्तूच्या जागी मूळ वस्तू आहे असं आपल्याला वाटतं आणि ती मूळ वस्तू आहे म्हणून आपण तशी कृती करायला जातो, तेव्हा भ्रांतिमान हा अलंकार होतो. पलाश पुष्प मानोनी शुकचंचूमध्ये आली. आली म्हणजे भुंग आणि पलाश पुष्प म्हणजे पळसाचं फूल असतं. मग पलाश पुष्प मानोनी शुकचंचूमध्ये आली. आता लक्षात घ्या, पोपटाच्या चोचीला भुंग्याला वाटतं पळसाचं फूल आहे, कारण पोपटाची चोच लाल असते आणि पळसाचं फूलसुद्धा लाल असतं. त्याला वाटतं हे पळसाचं फूलच आहे आणि म्हणून तो काय करतो, त्या चोचीवर जाऊन बसतो फूल समजून. ॲक्च्युली ती मूळ चोच आहे आणि भास होतो त्याला पळसाचं फूल आहे असा. आणि भुंगाजवळ आला की त्यालाही वाटतं पोपटाला की हा जांभूळच आहे आणि म्हणून तो त्याला काय करतो, चोचीमध्ये पकडतो. पलाश पुष्प मानोनी शुकचंचूमध्ये आली, तोही जांभूळ मानोनी त्यास चोचीमध्ये धरी. यालाही भ्रम होतोय आणि त्यालाही भ्रम होतोय, म्हणून हा फूल मानून तिकडे जातो आणि हा त्याला जांभूळ म्हणून चोचीत धरतो. अशा प्रकारे दोघांनाही एकमेकांचा भ्रम होतो आणि तशा प्रकारची कृतीसुद्धा त्यांच्याकडून घडली जाते. भृंगे विराजित नवी अरविंद पत्रे, पाहुनी मानोनी तिचीच विशाल नेत्रे, घालीन अंजन आशा मतीने तटाकी, कांते वृथा उतरलो भिजलो विलोकी. कमळाच्या पानावरती भुंगा बसलेला असतो, वाटतं की तिचीच नेत्रे आहेत, म्हणजे त्या व्यक्तीची जी कोण असेल तिचीच नेत्रे आहेत आणि म्हणून भृंगे विराजित नवी अरविंद पत्रे. अरविंद म्हणजे कमळाच्या पानावरती भुंगा बसलेला असतो आणि त्या ठिकाणी त्याला वाटतं ते तिचे डोळे आहेत. पाहुनी मानोनी तिचीच विशाल नेत्रे, घालीन अंजन आशा मतीने तटाकी, आणि त्या डोळ्याला आपण अंजन घालून यावं म्हणून हा माणूस पुढे पाय टाकतो आणि धपकन पाण्यात पडतो. कांते वृथा उतरलो भिजलो विलोकी, आणि लगेच त्या पाण्यामध्ये तो व्यक्ती पडतो. म्हणजेच भ्रम होतो आणि भ्रमातून कृती होते, म्हणून हा भ्रांतिमान अलंकार आहे. पुढे व्यतिरेक. आता व्यतिरेक अलंकार काय, तर उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविणे. म्हणजेच उपमेय म्हणजेच काय, तर मूळ वस्तू, आणि उपमान म्हणजे काय, गुणाने अधिक असणारी वस्तू. म्हणजे समजा खडीसाखर आणि आंबा यात गुणाने अधिक कोण आहे, खडीसाखर, कारण ती जास्त गोड असते. पण आंब्याचे गुण जास्त दाखवणे खडीसाखरेपेक्षा, म्हणजे उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवणे. या ठिकाणी याला म्हणतात व्यतिरेक. व्यतिरेक अलंकाराचा अर्थ आहे जो मूळ घटक आहे तो गुणाने अधिक असणाऱ्या घटकापेक्षाही श्रेष्ठ दाखवणे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. महत्वाचं बरं का, IMP. जगात सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर ते अमृत आहे, कारण ते प्राशन केल्यानंतर आपण चिरकाल टिकतो, म्हणजेच आपण अमर होतो, आपल्याला मरण येत नाही असं म्हणतात. अमृत काय कुठं भेटत नाही सध्या, बाकीचे भेटतात पदार्थ पण अमृत काय भेटत नाही. त्याच्यामुळं ते कसं काय ते आपल्याला काय अजून माहितीच नाही. म्हणून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. सगळ्या जगात चव जर चांगली जर असेल कोणाची तर अमृताची, परंतु देवाच्या नावाला त्याच्यापेक्षाही काय दाखवले, श्रेष्ठ दाखवले. म्हणून मूळ घटकाला गुणाने अधिक असणाऱ्या घटकापेक्षा श्रेष्ठ दाखवले. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. IMP लक्षात ठेवा. आता पुढचं वाक्य आपलं, कामधेनूच्या दुग्धाहुनी ओज हिचे बलवान. दुग्ध म्हणजे दूध आणि ओज म्हणजे पाणी. म्हणजे नदीच्या पाण्याला कामधेनूच्या दुधापेक्षाही श्रेष्ठ दाखवले. तू माऊलीहुनी मवाळ चंद्राहुनी शीतल पानियाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा. व्यक्तीला दाखवले या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ दाखवले. चंद्राची युवती मुखास उपमा देती कशाला कवी, हे पूर्वी न मला रहस्य कळले. चित्रातले हे मुख पाहुनी मजला अपूर्णची गमे. चंद्रास हे लाजवी की यावर निष्कलंक विहरे बुद्ध सवे कौतुके. म्हणजेच युवतीचं मुख
चंद्रापेक्षा श्रेष्ठ या ठिकाणी दाखवलेला आहे, म्हणून हा अलंकार आहे व्यतिरेक.